मी नागपूरला होतो. गेले काही दिवसापासून माझ्या मनात एक गोष्ट होती की नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या सगळ्या परिसरामध्ये एकदा जाऊन सहकार्याची सुसंवाद साधावा आणि त्या परिसराच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी सुद्धा गायला करून काही त्यांच्या व्यथा समस्या ह्या ऐकून घ्याव्यात या हेतून हा मी 3-4 दिवसाचा दौरा काढलेला. तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या कोकण एरियाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, कुलाबा हा सर्व सागरी किनाऱ्याच्या एरिया जाऊन महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गेलो आणि त्या पद्धतीने या परिसरामध्ये जाऊन या हेतून आहे. समाज एका गोष्टीच आहे की आज नागविदर्भ ही जी उद्योगजगताची संघटना गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या प्रतिनिधीशी आत्ताच अत्यंत सविस्तर बैठक आम्हा लोकांची झाली. त्याच्यात उद्योगाचे प्रश्न, त्याच्यामध्ये टॅक्सेशनच्या संबंधीचे काही इश्यूज, त्याशिवाय व्यापार वाढीच्यासाठी आणखी काही आवश्यकता आहे पावलं टाकायची, या सूचना त्यांच्या या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. आणि आम्ही असं ठरवलं की हा डायलॉग हा व्यक्तिगत माझ्या पातळीवर होणं किंवा प्रबंधाच्या पातळीवर होणं हे ठीक आहे, पण खऱ्या अर्थानं निर्णय घेण्याचा अधिकार असलेला तो जो पॉलिसी मेकर आहे, तो पॉलिसी मेकर आणि अशा इन्स्टिट्यूशनमध्ये एक प्रकारचा डायलॉग असला पाहिजे जेणेकरून लोकांच्या समस्या किंवा सेक्टरच्या समस्या त्या दूर करण्याच्यासाठी मदत होऊ शकते. त्या दृष्टीनं आजची इथली मीटिंग ही अतिशय महत्त्वाची. आज याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोलीला तिथले स्थानिक प्रश्न, शेतीचे प्रश्न, विशेषतः कास्तकारांच्या ज्या समस्या आहेत त्या संबंधीच्या त्यांच्या भूमिका ऐकून घेण्याची एक स्थिती अभाव लोकांचा येईल. त्यामुळे त्याही गोष्टीचा उपयोग हा होईल. आणि विशेषतः वर्धा आणि यवतमाळ इथला ॲग्रिकल्चरच्या संबंधीचा जो इश्यूज आहे किंवा सेक्टर आहे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर इकडं धानाची शेती असेल, इकडं कापसाची शेती असेल किंवा सोयाबीनची शेती असेल, तर प्रश्न सुद्धा अंतर असतं. त्यामुळे त्याही एरियात जाऊन या सगळ्या गोष्टीच्या मदतीची जाण घ्यावी हा त्याचा पाठीमागचा इच्छा. मी अधिक काही बोललो आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ शकते. या निमित्तानं तुम्हाला भेटायला मिळालं याचा मला मनापासूनचा आनंद आहे. समाजाने काही इश्यूज, काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तुम्ही आणि प्रभुदेव दोघे आपल्या सगळ्यांच्या समोर. त्यामुळे थोडंसं इकडं आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून इथं अधिक तशी एक आमचं संघटन मजबूत करता येईल, त्या दृष्टीनं काय पावलं टाकता येतील. आणि त्यासाठी आम्ही एक असा प्रयत्न करतो आहे की वेगवेगळ्या सेक्टर्सही जायला करणं. म्हणजे टीचिंग कम्युनिटी असेल, इंडस्ट्रीची असेल, इंटरनेशनल असेल, मीडिया असेल, अशा वेगवेगळ्या सेक्टरची एक जागा करून त्या अनेक घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळ आणण्याच्या उद्देशाने ही काळजी घ्यावी हा त्याच्या या सगळ्या जवळचा हेतू. आपण सुरू करू. माझ्या वाचण्यात आलं तुम्ही काय मला फॅक्चर माहिती नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीवर विदाउट
प्रॉपर इन्फॉर्मेशन एखादं मत व्यक्त केलं तर ते सगळीकडे जातं आणि त्याच्यातून समज गैरसमज होऊ शकतो. जे काय अमरावतीला घडलं, नांदेडला घडलं, ते अत्यंत सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. त्या सेन्सिटिव्ह इश्यूजला जाणकारांनी अत्यंत समंजस करावं आणि प्रोसेसने बोलण्याची आवश्यकता आहे. आपण जे आता हा प्रश्न विचारला त्या संबंधीचं माझं वाचनात आहे, पण मी त्याची ऑथेंटिसिटी अद्याप काही समजून घेतली नाही. मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतः या भागात काही ठिकाणी जा, पण काम होतं ते या भागात होते. त्यांची इच्छा आहे की अंतर अमरावतीच्याही भागात जायचं आणि ॲक्च्युली ग्राउंड लेवलची सिच्युएशन समजून घेऊन त्याच्यात जे कोणी जे चुकीच्या रस्त्यावर लोकांना घेऊन कानून रस्त्यावर बेकसूर लोकांचं नुकसान करण्याच्यासाठी जबाबदार असतील त्यांच्याबद्दलची काय पावलं टाकायची त्याचा विचार आज राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला समज गैरसमज आणि अफवा याच्यातून काही परिस्थिती बिघडली असती तर ते दुरुस्त करण्याची आणि नॉर्मलची आणण्याच्यासाठी सगळ्या विभागाच्या सगळ्या घटकांचं सरकारी विभागाची काळजी घ्यावी आणि हे थांबलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे चुकलामध्ये काही झालं आणि त्याची रिॲक्शन इकडे होण्याची काही आवश्यकता नव्हती. पण दुर्दैवानं त्याच्यात दोन सेक्टर दिसतात की काही लोकांनी कायदा हातात घेतला आणि काही लोकांनी एक सांप्रदायिक विचार हा प्रस्तुत करून त्याच्यातून उद्याच्याला राजकीय काही बेनिफिट घेण्याचा किंवा काही निवडणुका आहेत त्याच्यात बेनिफिट घ्यावा का काय अशी शंका काही लोकांना येते, पण त्याच्या खोलात जायची गरज नाही. पाबंदी लगानी चाहिए क्योंकि भारतीय जनता पार्टी ने प्रस्ताव पारित किया कि रजा एकेडमी पे पाबंदी लगा देनी चाहिए, शिवसेना भी मांग करी है, तो आप लोगों का एनसीपी का क्या स्टैंड? जब तक हमारे सामने किसी संगठन को लैंड करने का स्वभाव सूचना आती है कि इसमें संगठन के बारे में पूरी इंफॉर्मेशन देते बिना मैं रिएक्ट नहीं करूँगा, मैं जानूँगा. क्योंकि शिवसेना में पहले ये बीजेपी का कहना मैं समझ सकता हूँ क्योंकि उसके एक पॉलिटिकल लाइन है और ये पॉलिटिकल लाइन के लिए कई इशूज पर ये इस तरह से कदम उठाते हैं, इस तरह की डिमांड करते हैं. और इसलिए ये देख कर सोच कर इंफॉर्मेशन देकर इसमें हम आगे किस तरह से जाना चाहिए इसमें सोचेंगे. असं आहे की मला यापूर्वी माझा समज होता की कुठल्याही प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण कालची त्यांची 2-3 दिवसाची मी स्टेटमेंट बघितली अतिशय उथळपणाची आणि राज्यकर्ता म्हणून जे बसले त्यांना न समजणारी अशा प्रकारची ही स्टेटमेंट आहे. मी स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री होतो त्यामुळं कुठल्याही प्रश्नावर सेन्सिटिव्ह प्रस्ताव बोलताना निवडणूक पक्षीय भूमिका घेत नाही, राज्याच्या समाजाच्या हिताचं काय हे होतं. पण चंद्रकांत पाटील काय बोलले याचं काही गांभीर्य घ्यायचं काम नाही. पण देवेंद्र फडणवीस बोलले मला आश्चर्य होतं की जी काही सत्ता गेला माणसं अस्वस्थ होतात, पण ती अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये की ज्याचा वास्तवतेचे भाग आहे. साधी गोष्ट असं आहे की अनेक देशमुखांच्या संबंधीचा जो प्रश्न आहे तिची सुरुवात कशी झाली. त्यावेळी मुंबईचे एक पोलीस आयुक्त होते, त्यांचं नाव फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना अनिल देशमुखांच्या बद्दलची त्यांची काही
तक्रार होती त्याचे एक लेखी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांना दिल्याच्या नंतर ते मलाही भेटायला आले. त्याची निवेदनाची कॉपी मला वाचायला दिली. त्या निवेदनामध्ये रोख असा होता की पोलीस खात्याच्या आयुक्त आणि त्या सहकाऱ्यांना काही रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला सूचना दिल्या, तुम्ही पोलीस प्रमुख आहात, तुमच्या सहकार्याला सूचना दिल्या असं तुमच्याकडे माहिती आहे, तर प्रत्येक समाजानं कुणी असं काही कनेक्शन केलं त्यांच्या सूचनाची तुम्ही अंमलबजावणी केली का? त्यांनी उत्तर असं दिलं की आम्ही याच्यात अजिबात लक्ष दिलेलं नाही, केलेलं नाही आणि अशा सूचना दिल्या त्या सूचना कायद्याला धरून नाहीत, शिस्तीला धरून नाहीत, त्यामुळे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करण्याचं कारण आहे. तर माझ्यापुढे दोन प्रश्न होता. एक, ज्यांनी ही तक्रार केली ती तक्रार करणारे आज काय दिसतंय? आज असं दिसतंय अनिल देशमुखांच्या संबंधीचा आरोप केला, पण तो आरोप उचित कुणी लोकांनी आणला का तर त्याची माहिती नाही असते. आणि हे आरोप करणारे जे आहेत ते कुठे गेले ते कळत नाही. ते फरारी आहेत, ते पुढे येऊन वस्तुस्थिती सांगायला तयार नाही. ते कुठं अंडरग्राऊंड गेले का देशाच्या बाहेर गेले त्याची माहिती नाही. आता त्यांना कदाचित फरार म्हणून डिक्लेअर होण्याची शक्यता आहे असं गेले 3-4 दिवस मी वाचतोय. म्हणजे त्या लोकांना जाण्याची वेळ आली. म्हणजे जे ग्रस्त आरोप करतात ते हजर नाही, ते सांगायला पुढे येत नाही. त्यांना विचारलं पोलिसांनी की याच्याबद्दलची तुमच्याकडची काही माहिती आहे तर त्यानंतर मला काही माहिती द्यायची नाही. म्हणजे विचून ठेवणारा काही आरोप करायचे आधार नसताना आणि त्या ठिकाणी ते आरोप केलेले सिद्ध करण्याच्या संबंधीची सूचना केल्याच्या नंतर त्याला सामोरं जायचं नाही हा एक भाग. आणि कारण नसताना संबंध नसताना केवळ आरोप केलं म्हणून देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला काही दिवस जेलची कस्टडी किंवा काही दिवस सत्ता त्यांना शोधावी लागली. म्हणजे प्रत्येक समाजानं कोणी केलं नाही ते नाही या संबंधीची स्पष्टता नसताना देशमुखांना मात्र यातना होत आहेत आणि ह्या खोटेपणाचे आरोप करणारे गायब झालेले माझ्या दृष्टीनं हा देशमुखांचा अन्याय आहे. पण हा मामला कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे याच्यात मी अधिक बोलू इच्छित नाही. शनिवार का जो अमरावती में दंगल हुआ उसके लिए आपके पार्टी के प्रवक्ता नवाब मलिक ने कहा कि जो ऑर्गेनाइजर है वो दोषी है, उसने ही दंगल भड़ा के लाया है. तो ऑर्गेनाइजर भी शिवसेना भी था. मैंने आज अखबार में स्टेशन करा मीडिया नवाब मलिक की मुलाकात हुई. मैं जब वापस जाऊँगा तो उनके पास से, क्योंकि ये इशू वजह जैसे का सेंसिटिव और इम्पोर्टेंट है, कोई भी सच इंफॉर्मेशन हो तो ध्यान देना होगा. गलत इंफॉर्मेशन हो तो अफवाह से नुकसान हो सकते हैं. इस तरह से अफवाह करना चाहिए, इसको भी हमें ध्यान देना पड़ेगा. इस दोनों एंगल से हम जाने के बाद देखेंगे. और सर तुमचा मित्र पक्ष असलेला काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले वारंवार आपण पाहिलं की राष्ट्रवादीला टिकवण्याचा प्रयत्न करतात. आता 2 दिवसापूर्वी त्याचं वक्तव्य केलं बुलढाण्यामध्ये की राष्ट्रवादीचं ऐक्य दुकान विदर्भात आहे तर ते लवकरच बंद होईल. हे चांगली गोष्ट आहे. असं आहे की आम्ही एकत्र काम करतो. मी स्वतः काय प्रोफेसर आहे काय आमचे साथिक आहे. आम्ही आमची जी विचारधारा आहे ती गांधी नेहरूंची विचारधारा आहे. आणि गांधी नेहरूंची विचारधारा भले आम्ही डायरेक्ट काँग्रेस पक्षात नसू पण काँग्रेसच्या जवळपास आम्ही काही विचारत आहोत. आणि त्यामुळं साधारणतः आम्ही विचार करताना किंवा नियोजन करताना
आमच्या मनाच्या भावनाच्या विचाराची आहे त्याच्याशी सुसंगत अशी आम्ही भूमिका मांडतो. आता एखादी व्यक्ती लोकसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, विधानसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, तर त्याची मानसिकता, त्याची विचारधारा, त्याची बांधिलकी मी समजू शकतो. त्याच्यात जो त्याचं कारण नाही त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलं असेल एवढंच मी सांगतो. ही सत्तेची आम्हाला त्याला सत्तेवर बसवायचं नव्हतं. काही झालं तर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये त्यासाठी आम्ही केलेला हा उद्योग नंतर यशस्वी झाला. नहीं दुकान हो गया ना और किसी थोड़ा सा विचारायचं तुम्ही बोला ना. पूछना चाहूंगी कि जब भाजपा का आरोप है कि जब शरद पवार जी सत्ता में विराजमान है महाराष्ट्र में उस समय ही दंगे हुए, बाकी समय नहीं हुए, उस पर क्या कहना है? भारतीय जनता पार्टी का कहना है कि शरद पवार जी जब जब महाराष्ट्र में सत्ता पर होते हैं उसी समय दंगल होती है, उसके पहले नहीं. बीजेपी का स्टेटमेंट है ना, जो इसमें ज्यादा ध्यान देते हैं, गलत फैला करते हैं, अफवाह प्रस्तुत करते हैं, इनके लोगों के बारे में कुछ रिएक्शन देना मुझे ठीक नहीं लगता. चौकशी सुरू आहे पण तुम्हाला असं कुठे वाटत नाही का की गृह खातं राज्याचं याच्यात अपयशी ठरलेलं आहे? राज्याचं गृह खातं अपयशी ठरलं असं वाटतंय की तुम्हाला त्यात पसरलाच कसं? असं आहे की या ठिकाणी जे घडलं ते एका विशिष्ट लोकांनी घडवलं, विशिष्ट विचारधारे केलं असं कळायला अपेक्षित दिसते. अजून एस्टॅब्लिश व्हायचं पण त्यावर लगेच संपूर्ण खातं अपयश झालं किंवा सरकार अपयश ठरलं ही अगदी फार सेफ करून रिॲक्शन देण्यासाठी असं मला वाटतं. माझा महाराष्ट्र पोलीस पूर्ण विश्वास आहे त्यांची कॅपॅसिटी कॅपेबिलिटी जाणतो. एक मिनिट अरे नाही त्यांना विचारून द्या. असं काय नाही, आज सांगतायच नाही. साधारणतः आमचा इच्छा असते की राज्यामध्ये जी आम्ही आघाडी केली आहे त्या आघाडीचे सगळे घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गेलं की अधिक उचित होईल. पण ही गोष्ट सुद्धा वेगळा करण्यात अर्थ नाही की या निवडणुका लोकशाही धोरणांच्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय भाषाला आपलं संघटन मजबूत करण्यासाठी आपापलं धोरण हा धोरणाचा अधिकार आहे. त्यामुळे एकत्र आले आलं नाही आले तर त्यांच्याशिवाय प्रत्येक जण लढायला तयार आहे. नॅशनल पॉलिटिक्समध्ये भाजप विरुद्धचा फ्रंट तुम्ही काही करा. ममता करणार नेतृत्व तुम्ही करणार नॅशनल फ्रंटच्या. ममता करत असेल आज कुणी नेतृत्व करत असेल तर त्याची साथ देणे आमची जबाबदारी आणि आम्ही निश्चित होत असतो. अनेक लोक असेल त्यांच्याशी सतत आमचा डायलॉग आहे आणि आता बाजारीचे सेशन सुरू होईल त्यावेळेला आम्हा लोकांना एकत्रित बसायला अधिक संधी मिळेल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही नक्की करू. याच्यापूर्वी कधी माणसाने नुसती बोलवली, कधी मी बोलवली, एक दोन वेळेला सोनिया गांधींनी बोलवली. या सगळ्याला आम्ही सगळे हजर असतो आणि जनरल या इश्यूची चर्चा करतो. उद्या कसं जायचं हा निर्णय या सेशनच्या काळात आम्ही बसून घेऊ. नाही एक मिनिट त्यांना तुमच्या अरे एक करून बाबा प्लीज. अरे बाबा क्या जनता झाला. एक मिनिट एक बीजेपी की पूरी सरकार होने के बावजूद पश्चिम बंगाल में उनको धोबी पछाड़ दिया है. बहुत सशक्त रूप से वो उभर करके सामने आई है. इतना ही नहीं कि अभी हाल ही में वो चुनाव
ये बात अच्छी है, जैसे मैंने कहा कि फार्मर के शिक्षित किसान आज बैठकर तय करेंगे, किसी ने नेतृत्व करना ये इशू ही नहीं, चाहे ममता जी करे चाहे और कोई करे, कोई साथ नहीं। तो आज एक विकल्प देने की आवश्यकता है, लोगों की ख्वाहिश है और वो पूरी करने में हम लोगों का सहयोग रहेगा। अरे बाबा पीछे वाले को मैंने हात दिया, तुम्ही विचारा ना. हा त्यांना बोलू द्या ना बाबा, एक मिनिट. नाही विदर्भातील अनेक आमदार आणि मंत्री नाराज आहेत की त्यांना निधी जो आहे तो दिला जात नाही व्यवस्थित. पश्चिम महाराष्ट्राला आधी निधी दिला जातो. अनेक मंत्री आणि आमदार खातीच बोलतात. एक मंत्रीचा आता पत्रकार परिषद घेऊन यावर खुलेपणानं बोलत आहे. का असं होतं, विदर्भाला निधी कमी मिळतो आहे, पश्चिम महाराष्ट्रात जास्त मी सांगू शकतो सरकारचे निर्णय घेत नाही, पण माझ्या माहितीमध्ये देशात सत्तेचा कशी किती ही तपासण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारला जीएसटी कमी करायला सांगणार आहात का तुम्ही? पहिल्यांदा जीएसटीचं उत्पन्न केंद्र सरकारच्याकडे महाराष्ट्राला मिळायचे, ते मिळवायचा प्रयत्न करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जी येणं औषधी अमाऊंट आहे ती जर आली आणि राज्याच्या खजिन्यात भर पडली तर असे निकाल घेणं हे सोपं जाईल. आपल्या डायलॉग मध्ये आता इंडस्ट्रियलिस्ट आणि ट्रेडर सोबत जेव्हा बोलले तेव्हा आपण म्हटलं की डेलिगेशन मुंबईला या तुम्ही आणि आम्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू. 50 वर्ष झाले तर महाराष्ट्रात हे आणि विदर्भाला विलीन होऊन महाराष्ट्रामध्ये अजूनही ती स्थिती आहे की छोट्या छोट्या प्रश्नांसाठी मुंबईला डेलिगेशन बोलवावं लागतं. असं नाही असं की 50 वर्षामध्ये विदर्भाचं नेतृत्व राज्याचंही होतं, उद्योग खातंही त्यांच्याकडे होतं. त्यामुळे असं काही आजही काँग्रेसकडे आहे, नागपूरचे असं आहे की मोबाईलला काही सब असते, वस्तू फक्त एकच आहे की एक नवजा इन्स्ट्रक्टर असते, त्याचे सेक्रेटरीची उपस्थिती हवी असते, मंत्र्यांची अवस्था असते, आणखी ट्रान्सपोर्टेशन असतील त्याचे कुणी बोलायचे असतील, ते एकदम 30-35-40 लोक इथं बोलायचे आली, एक 5 लोक तिथे गेले तर मला वाटतं सोयीच होईल. त्यांनी दुसरं काही नाही. अजून काही चर्चा नाही केली नाही. डिस्कशनच झालं, ते कर्जावर चालू. माहिती आहे असं की माझं म्हणजे असं की तुमचे प्रश्न चालू आहे. 2 गोष्टी, समजा तुम्ही कशाचे प्रतिनिधी आहे, लोकमत. तुम्ही ज्या वेळेला सेवेत आला लोकमतमध्ये तुम्ही अर्ज केला, तुम्हाला लोकमताने तुमचं क्वालिफिकेशन म्हणून सीए केले, तुमच्या जबाबदारी केली. आता तुम्ही काय सांगता, उदाहरण म्हणून सांगतो तर नाही की आता माझे आम्हाला लोकमतच्या ऐवजी सकाळमध्ये घ्या, अशाची वेगळी इन्स्टिट्यूशन आहे, तुमचे लोकमतचे वेगळी इन्स्टिट्यूशन. तसं स्टेट ट्रान्सफरमध्ये अर्ज करून कॉन्सेप्टची डिसिजन घेऊन सेवेसाठी एखादी व्यक्ती आली असेल तर आज असं सांगते की आतापर्यंत मी या ठिकाणी सेवा केली, आता माझी सेवा आणि वेतन ज्यांच्याकडून घेतो त्याच्याऐवजी आम्हा सगळ्यांना सरकारकडे देण्याची व्यवस्था करा. माझं म्हणजे त्यांच्या काही प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे, पण हे एकदम नसलं हा प्रश्न त्याचा विचार केला पाहिजे. पण एकदम करणं त्याची फायनान्शियल लायबिलिटी काय आहे, त्याचे एकंदर जे अन्य ट्रान्सपोर्टेशन्स आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार राज्य सरकारला करावा लागतो. जवळपास 1415
रस्ताही साफ आहे त्या सगळ्यांच्या बद्दल विचार करायचा का एस टीच्या बरोबर आणि त्याचं वर्णन काय करायचं किंवा त्याला आणखी काही पर्याय आहे का की एकदम न करता समजा स्टेप बाय स्टेप हा निर्णय घेतला असं काही मार्ग निघेल का पण हे कसं करता येईल हे डायलॉग करता पण जर डायलॉगला बसल्याच्या नंतर विलीनीकरणाशिवाय चर्चाच नाही ही जी भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली तर मला असं वाटतं की विलीनीकरण करायचं असलं ते एका शॉर्टमध्ये होणार नाही त्यासाठी नक्की कालावधी लागेल आणि म्हणून या ठिकाणी जे नेतृत्व करतात त्यांनी आणि ज्यांना निर्णय घ्यायचा त्या राज्यकर्त्यांनी दोघांनी सामंजस्य राखून याचा मार्ग काढावा मला असं वाटतं त्याचा मार्ग निघू शकेल. एक मिनिट मागे 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 एक मिनिट नाही एक परत 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 बोला जरा ऐकू येत नाही. फिल्मच्या अभिनेताची चर्चा जास्त होते बाकीची महत्वाची गोष्ट बाजूला असं की बेसिकली चर्चा होते की चर्चा एक कोण दिसतं त्याला पडले म्हणजे 3,000 ते 15,000 सुद्धा भाव होते 40-45 भाव मिळायचे सोबत सोयाबीन पूर्णपणे गेलं जे आहे त्यालाही भाव नाही कापसालाही भाव नाही म्हणजे नागपुरात रवींद्र तुपकर जे स्वाभिमानीचे नेते आहेत ते त्यांचं आंदोलन करतात या भावाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला तर ते गुणाकार वेगळं माझं नाही सोपकराचे काल बोलणं झालं मी त्यांच्याकडून समजून घेतलं तुमचे इश्यूज काय आणि त्यांनी मला सविस्तरपणे सांगितलं त्याची भूमिका ती सामंजस्याची आहे याचा कसा मार्ग करता येईल यावेळी प्राथमिक काळ चर्चा केली गेली पण त्याचा निर्णय घ्यायचे अधिकार त्यांच्याशी त्यांच्याशी अजून बोलायचे त्याचा मार्ग निघावायची आमची इच्छा. आता शेवटचा एकच प्रश्न तुम्ही काय काय परत सांगा ना. म्हणजे आपले मंत्री बेचूटपणे आरोप करतात आणि आपण त्यांना आवडत नाही असं भाजपचे जे आमचे मंत्री किंवा सहकारी सत्यावर आधारित धोरण करतील तर त्याच्यावर आवाज करण्याचं काही कारण शेवटच्या जरा हे लास्ट आता याच्यामध्ये एक तुम्ही आणि एक काय बाबा तुमचे झाले आता बाकी लोकांना विचारून द्या ना बाबा अरे बा तुमचेच लोक आहे ना नाही तुम्ही विचार नाही असं नाही चालत अरे बाकी लोकांना तर विचारू द्या ना बाबा. ये की जिन लोगों का आदत है महात्मा गांधी दुनिया में जिनका एक्सेप्ट की इनके बारे में इस तरह का नेतृत्व करने का काम कोई करता है तो ये सर्विस मीडिया लेकिन जलवायु सब लेक्चर अदर इशूज सर उत्तर प्रदेश में किसकी सत्ता होगी उत्तर प्रदेश में किसकी सत्ता होगी वैसे ज्योतिष काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर गडकरींचे हात आणखी मजबूत करण्याची गरज आहे का आणि तुमच्या पक्षाची आपली भूमिका असं आहे की हा प्रश्न पहिल्यांदा मोदीजींना विचारावा लागेल त्यांचा हात मजबूत करण्याला मोदीजींची भूमिका असेल तर विकासापुरतं लक्षात घ्या विकासापुरतं आमचं सरकार चला आता सगळ्या प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर झालेलं आहे. माझी
पेपर लीक होतं. अरे बाबा मी काही सरकार चालवत नाही. असं आहे की तुम्ही नागपूरचे आहात. मला असं वाटतं की 20 खात्याचं काम नागपूरकर करतात. त्याची त्यांना भेटणं माझ्यापेक्षा तुम्हाला सोपं आहे.